नमस्कार मित्र हो, त्रिशा विज्युअल लर्निंग चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत माझा आवडता संत संत तुकाराम महाराज या विषयावर खूप सोपा सुंदर मराठी निबंध. भारतभूमी ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. अनेक संतांनी आपल्या ज्ञान, विचार आणि कार्याने समाजाला योग्य दिशा दिली आहे. त्या सर्व संतांपैकी माझा आवडता संत म्हणजे संत तुकाराम महाराज. संत तुकाराम महाराजांचा जन्म पुणे जिल्ह्यातील देहू या गावात झाला. त्यांचे बालपण साधेपणात गेले. त्यांनी लहानपणापासूनच विठ्ठल भक्तीचा मार्ग स्वीकारला. त्यांचे जीवन अनेक संकटांनी भरलेले होते, पण त्यांनी कधीही हार मानली नाही. उलट त्यांनी आपल्या दुःखातूनच लोकांना जगण्याची शिकवण दिली. संत तुकाराम महाराजांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची अभंग रचना. त्यांच्या अभंगामधून त्यांनी समाजातील अंधश्रद्धा, अन्याय, भेदभाव यांचा विरोध केला. त्यांनी सर्वांना समानतेचा संदेश दिला. आधी बीज एकले, नंतर वाढे अनेकले या त्यांच्या विचारातून त्यांनी एकतेचे महत्त्व स्पष्ट केले. तुकाराम महाराजांनी सांगितले की खरे सुख हे पैशात नसून चांगल्या विचारात आणि प्रामाणिक जीवनात असते. त्यांनी लोभ, मत्सर, अहंकार यांसारख्या वाईट गुणांपासून दूर राहण्याचा उपदेश केला. त्यांच्या अभंगामध्ये साधी भाषा आणि खोल अर्थ असल्यामुळे ते आजही सर्वांना समजतात आणि आवडतात. त्यांचे विठ्ठलावर असलेले अपार प्रेम हे खूप प्रेरणादायक आहे. माझी पंढरी नाही अन्य ठाई असे म्हणत त्यांनी विठ्ठल भक्तीचे महत्त्व सांगितले. त्यांनी भक्ती आणि समाजसेवा यांचा सुंदर संगम घडवून आणला. संत तुकाराम महाराजांचा स्वभाव अत्यंत साधा, प्रेमळ आणि करुणामय होता. त्यांनी गरीब, दुःखी आणि गरजू लोकांची मदत केली. त्यांना कोणत्याही जातीपातीचा भेदभाव मान्य नव्हता. त्यांच्या विचारामुळे समाजात समतेची भावना निर्माण झाली. आजच्या काळातही संत तुकाराम महाराजांचे विचार अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यांच्या शिकवणीमुळे आपण चांगले माणूस बनू शकतो. त्यांच्या जीवनातून आपल्याला संकटांवर मात करण्याची प्रेरणा मिळते. म्हणूनच संत तुकाराम महाराज हे माझे आवडते संत आहेत. त्यांच्या विचारांचा आदर्श ठेवून आपणही प्रामाणिक, साधे आणि सद्गुणी जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यांच्या शिकवणीमुळे आपले जीवन अधिक सुंदर आणि आनंदी होईल. धन्यवाद. अशाच प्रकारच्या नवनवीन निबंधांसाठी त्रिशा विज्युअल लर्निंग चॅनलला अवश्य लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा.